अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 8 मार्च रोजी असणारी महाशिवरात्री, या महाशिवरात्रीच्या निमित्त पूजा करताना शंकराच्या पिंडीवर कोणत्या कोणत्या 3 वस्तू व्हायच्या ह्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. तसेच आपल्या घरामधील दोष, कलह, तसेच नवरा बायकोंमधील भांडणं, कोणाचं जर लग्न जमत नसेल किंवा असे अनेक काही नोकरीनिमित्त म्हणजे नोकरीच्या निमित्त जे प्रश्न आहेत ते सुटत नसतील तर त्याच्यासाठी काय उपाय आहेत हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वप्रथम सकाळी शुद्ध असं स्नान करायचं. त्याच्यानंतर आपल्या घरातील देवपूजा, नित्यपूजा झाल्यानंतर आपल्या जवळ असणाऱ्या शंकराच्या मंदिरात जायचं. तिथे शंकराच्या मंदिरात जाऊन मनोभावे शंकरांना प्रार्थना करायची आणि त्यांची पूजा करायची. पूजा करता वेळी त्यांच्या पिंडीवरती पाण्याने, दुधाने अभिषेक करायचा, रुद्राभिषेक करायचा. आपण विविध प्रकारे अभिषेक हा शंकराच्या पिंडीवरती करतो. तर या दिवशी महाशिवरात्र हा दिवस खूप महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो. याच दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला होता. त्यामुळे आजचा दिवस एवढा पवित्र आणि मोठा मानला जातो की आजच्या दिवशी आपण जेव्हा शिवशंकरांना जे पण काही मनामध्ये इच्छा मागतो ती पूर्ण होण्यास लवकर मदत होते. तर या दिवशी आपण शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर शंकराच्या पिंडीवरती बेलपत्राचं पान व्हायचं. जर 108 बेलपत्र असतील तर फारच सुंदर, पण जर नाहीच आपल्याला अवेलेबल झाले तर एक बेलपत्र शंकरांच्या पिंडीवर व्हायचं. त्याच्यानंतर शमीचं एक पत्र व्हायचं. त्याच्यानंतर एक फूल येतं, शंकरांना आवडतं, ज्याला म्हणतात कण्हेरीचं फूल. ते कण्हेरीचं फूल हे देखील महाशिवरात्री दिवशी शंकरांच्या पिंडीवरती व्हायचं. ह्या 3 महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत त्या शंकराच्या पिंडीवरती मनोभावे वाहिल्या आणि मनापासून जर भगवान शंकरांना त्यांची उपासना आणि आराधना केली आणि मनातली आपली इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा पूर्ण व्हायला खूप मोठ्या प्रमाणावर आणि चांगली मदत होते. कारण हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणून ह्या 3 ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या आपण शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायच्या आहेत. तसेच त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक मी दुसरा उपाय सांगणार आहे. तो म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतील, कोणाचं जर लग्न ठरत नसेल किंवा पती पत्नीमध्ये वाद असतील, अशी बरीचशी काही कारणं असतात, ते जर आपल्या घरामध्ये असतील तर त्यापासून आपली सुटका होण्यासाठी किंवा नोकरीनिमित्तचे पण प्रश्न सोडवण्यासाठी हा उपाय करायचा. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुम्ही जरूर करून बघा. याचे फळ नक्कीच छान मिळेल आणि याचा फायदा देखील खूप छान होतो. तर 2 वाट्या घ्यायच्या. एका वाटीमध्ये 108 तांदूळ घ्यायचे. ते 108 तांदूळ खंडित नसावेत. पूर्ण त्या अक्षदा, म्हणजे आपण शंकराच्या पिंडीवर नेहमी अक्षदा पूर्ण वाहतो त्याच प्रकारच्या खंडित न झालेल्या 108 अक्षदा म्हणजे तांदूळ हे एका वाटीमध्ये भरून घ्यायचे आणि दुसरी एक वाटी रिकामी घ्यायची. जी भरलेली वाटी आहे ती तुमच्या डाव्या हाताला ठेवा आणि रिकामी वाटी तुमच्या उजव्या हाताला ठेवा आणि त्या भरलेल्या वाटीतला एक तांदूळ उचलायचा. ओम नमः शिवाय असा मंत्र करायचा आणि मी म्हणजे आता एक उदाहरण देते. असा मंत्र बोलायचा, एक तांदूळ उचलून ओम नमः शिवाय, मी शर्मिला, मला चांगली नोकरी हवी आहे, आणि तो तांदूळ घ्यायचा आणि दुसऱ्या वाटीत टाकायचा. प्रत्येक वेळेस आपलं नाव, आपली इच्छा भगवान शंकरांना सांगायची आणि तो तांदूळ उचलून रिकाम्या वाटीत टाकायचा. म्हणजे तो एक तांदूळ उचलायचा. ओम नमः शिवाय, मी शर्मिला, मला चांगली नोकरी हवी आहे, माझी इच्छा पूर्ण करा, असे भगवान शंकरांजवळ आराधना करायची. तो तांदूळ उचलायचा आणि त्या रिकाम्या वाटीत टाकायचा. तर तुम्ही म्हणाल की ही रिकाम्या वाटीत का टाकायचं, ह्या वाटीतून उचलून त्या वाटीत? तर ही जी सेवा आहे ती आपल्याला भगवान शंकरांच्या, शिवशंकरांच्या मंदिरातच करायची असते. पण महाशिवरात्रीच्या दिवशी एवढी प्रचंड गर्दी असते मंदिरामध्ये की आपल्याला साधं पाया पडायलाही व्यवस्थित वेळ भेटत नाही. ते फटाफट मंदिरातून पुजारी जे बाहेर लोकांना
मन हकलत असतात. त्याच्यामुळे ही सेवा जी आहे ती आपण आपल्या घरी करू शकतो. पण ही सेवा केलेले ज्या अक्षदा आहेत, जे तांदूळ आहेत, ते मात्र आपल्याला मंदिरातच जाऊन शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत आणि मनोभावे शिवशंकरांना, शंभोंना आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे की हे शिवशंकर, भोळे शंकर, तुम्ही तो सगळ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करता, तुम्ही ह्या सृष्टीचे करता धरता आहात, तर माझ्या मनातील देखील ही इच्छा पूर्ण करा. मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मी तुमची अगदी मनापासून आराधना करतो आहे किंवा तुम्हाला साकडं घालतो आहे. असं शिवशंकरांसमोर, पिंडीसमोर उभं राहून आपण शंकरांना नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे. हा उपाय तुम्ही नक्की महाशिवरात्रीला करून बघा, याचे फळ चांगलेच मिळेल. आपण बोलतो, आपण प्रयत्न करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कष्ट करत असतो, पण आपल्या कष्टांना, आपल्या प्रयत्नांना यश मिळतं ते फक्त दैवी शक्तींमुळे किंवा देवांच्या आपल्या पाठीशी असतात त्याच्यामुळेच. त्यामुळे आपल्या कष्टाबरोबर आपल्याला देवांची साथ असणे आवश्यक आहे. तर मग आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हो, नुसते सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. त्याच्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज याचे नोटिफिकेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन किंवा ते तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पोचले जातील आणि आपल्या चॅनेलवर असणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. देवपूजा, माहिती, अशा विविध प्रकारच्या सेवा, स्वामी समर्थांच्या सेवा, हे सगळं तुम्हाला माझ्या व्हिडिओवरती पाहायला मिळेल. तर या चॅनेलवरती नवीन जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर पटकन चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. आजचा व्हिडिओ इथेच संपवू.